ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 372 मध्ये स्वागत. श्रोतेहो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की श्रोतेहो, सध्या चॅनलवर थोडे कमी व्हिडिओज येत आहेत. थोडंसं कामाचा थोडासा ताण आहे श्रोतेहो, त्यामुळे सर्व गोष्टी खाजगी जीवनातही थोडासा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे थोडेसे व्हिडिओ लवकरच आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत 2-3 व्हिडिओज येत राहतील चॅनलवर. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. ईश्वर म्हणाले की हे देवी, आपल्या डावीकडे चौकोनी मंडल बनवावे, अस्त्रमंत्राचा उच्चार करून शंखाचे शोधन करावे, त्याला आधारावर ठेवावे, त्यात चंदनादी द्रव्यांनी सुगंधित केलेले जल भरावे, त्याचे गंध पुष्पादिकांनी प्रणव उच्चारपूर्वक 7 वेळा पूजन करावे. अशा प्रकारे अभिमंत्रित करून धेनू मुद्रा दाखवावी, मग शंख मुद्रा दाखवावी. त्याच्या पुढे चौकोन, त्याच्या आत अर्धचंद्र आणि त्याच्या आत त्रिकोण अशा प्रकारे षटकोनी मंडल बनवावे. त्याच्या मध्यभागी प्रणव मंत्राने गंधपुष्प व्हावे, त्यामध्ये आधारयुक्त अर्घ्यपात्र स्थापन करावे, त्याला गंध व्हावे, ते शुद्धोदकाने भरावे. त्यात कुशाग्र, अक्षता, जव, भात, तीळ, तूप, पांढऱ्या मोहरीची फुले आणि भस्म मिसळावे. त्याचे अर्घ्यपात्राचे गंध पुष्पादिकांनी सद्योजातादी पंचब्रह्ममंत्र, षडंग मंत्र आणि प्रणव उच्चारपूर्वक पूजन करावे. मग कवच मंत्राने आणि अस्त्रमंत्राने अभिमंत्रित करून धेनुमुद्रा दाखवावी. स्वतःच्या आत्म्याला गंध पुष्पादी पूजन सामग्रीने शुद्ध करावे. अस्त्रमंत्राचा उच्चार करून स्वतःवर प्रोक्षण करावे. कमळाच्या ईशान्येकडील कमळात गुरुदेवांच्या आसनाची कल्पना करावी. ओम गुरु आसनाय नमः असे म्हणून नमस्कार करावा. त्यावर गुरुदेवांच्या उपदेशानुसार गुरुमूर्तीची कल्पना करावी. त्यांना उद्देशून प्रणव गुरुभ्यो नमः असे म्हणावे. दक्षिणाभिमुख बसावे. गुरुदेवांना आवाहन करावे. ते प्रसन्नमुख, सौम्य, शुद्ध स्फटिकासमान, निर्मळ, वरद आणि अभयमुद्रा धारण केलेले आणि 2 नेत्रयुक्त शिवस्वरूप धारण केलेले आहेत. अशा प्रकारे त्यांचे ध्यान करावे. गंधपुष्पादिकांनी पूजन करावे. नैऋत्येकडील कमळात गणपतीच्या आसनाची कल्पना करावी. गणांनात्वा इत्यादी मंत्रांनी मूर्तीची कल्पना करून आवाहन करावे. तो आरक्तवर्ण आहे, महाकाय आहे, सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित आहे. त्याने आपल्या करकमलांमध्ये पाशा आणि अंकुश धारण केले आहे. त्याचे दर्शन अतिशय विलोभनीय आहे. तो सर्व विघ्नांचा नाश करणारा आहे. तो प्रभू बलवान शास्ता स्वामी आहे. अशा प्रकारे त्याचे ध्यान करावे. गंध पुष्पादी उपचारांनी पूजन करावे. त्याला केळी, आंबा, श्रीफळ, लाडू आणि नैवेद्य अर्पण करावा. मग नमस्कार करावा. वायव्येकडील कमळात स्कंदाच्या आसनाची कल्पना करावी. त्यावर स्कंदाच्या मूर्तीची कल्पना करून स्कंद गायत्री मंत्राने त्याचे आवाहन करावे. तो सूर्यासमान कांतिमान आहे, सर्वांगाने उदार आहे, दिव्य मुकुटाने विभूषित आहे. त्याला 4 हात आहेत. त्या हातांमध्ये त्याने वरमुद्रा, अभयमुद्रा, शक्ती आणि कुक्कुट धारण केले आहे. मयूर हे त्याचे वाहन आहे. अशा प्रकारे त्याचे ध्यान करावे. गंधपुष्पादी उपचारांनी पूजन करावे. मंडलाच्या पूर्वद्वारात शिवजींच्या अंतःपुराचा अधिपती असलेल्या नंदीच्या आसनाची कल्पना करावी. त्याला आवाहन करावे. तो सुवर्णासमान कांतिमान आहे, सर्व आभूषणांनी विभूषित आहे, सौम्य आहे. त्याला 3 नेत्र आहेत. त्याने आपल्या मस्तकावर बालचंद्राचा मुकुट धारण केला आहे. त्याचे मुख चंद्रमंडलासमान उज्ज्वल आणि वानर सदृश्य आहे. त्याला 4 हात आहेत. त्याने आपल्या हातात दीप्तिमान त्रिशूळ, मृंगी, टंक आणि सोन्याची छडी ही आयुधे धारण केली आहेत. तो अतिशय दक्ष, चतुर, चपळ आणि सामर्थ्यवान आहे. अशा प्रकारे त्याचे ध्यान करून गंधपुष्पादिकांनी पूजन करावे. द्वाराच्या उत्तर पार्श्वभागी नंदीची पत्नी असलेल्या सुयशाच्या स्थानाची कल्पना करावी. ती मरुतांची कन्या आहे, उत्तम कीर्ती असलेली आहे, श्रेष्ठ व्रतांचे आचरण करणारी आणि पार्वतीच्या चरणांची तत्परतेने सेवा करणारी आहे. अशा प्रकारे ध्यान करून गंधपुष्पादी उपचारांनी तिचे विधीपूर्वक पूजन करावे. त्यानंतर शिवभवनात प्रवेश करावा. इष्टदेवासाठी कमलासनाची कल्पना करून त्यावर शंखदुकाने मंत्रोपचारपूर्वक प्रोक्षण करावे. क्रमशः आधारादींचे ध्यान करावे. कल्याणमयी आधारशक्ती भूतलावर विराजमान आहे. तिची अंगकांती श्यामवर्णाची आहे. अशा प्रकारे तिच्या स्वरूपाचे चिंतन करावे. तिच्यावर फणा उभारून बसलेल्या सर्पाकार अनंताचे, तो श्वेतवर्णाचा आहे. त्याला 5 फणे आहेत. तो जणू आकाशाला चाटत आहे. अशा प्रकारे ध्यान करावे. अनंताच्यावर भद्रासन आहे. त्याच्या 4ही पायांमध्ये सिंहाची आकृती बनवलेली आहे. ते पाय क्रमशः धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य रूप आहेत. त्याचा धर्म नामक पाय आग्नेय कोणात आहे. त्याचा रंग पांढरा आहे. ज्ञान नामक पाय नैऋत्य कोणात आहे. त्याचा रंग लाल आहे. वैराग्य नामक पाय वायव्य कोणात आहे. त्याचा रंग पिवळा आहे. ऐश्वर्य नामक पाय ईशान्य कोणात आहे. त्याचा रंग काळा आहे. त्या आसनाच्या पूर्वेला अधर्म, दक्षिणेला अज्ञान, पश्चिमेला अवैराग्य आणि उत्तरेला अनैश्वर्य स्थित आहे. त्यांचे अंग राजा अवर्तमण्यासारखे आहे अशी कल्पना करावी. या भद्रासनाला वरून आच्छादित करणारे
श्वेत निर्मळ पद्ममय आसन आहे आणि मादी 8 सिद्धी ही त्याची दले आहेत. वामदेवाची 8 रुद्र आणि त्यांच्या शक्ती हे त्याचे केशर आहे. मनोन्मनी आदी अंतशक्ती ही बीज आहेत. वैराग्य ही कर्णिका आहे. शिवस्वरूप ज्ञान हा नाल आहे. शिवधर्म हा कंद आहे. कर्णिकेच्या वर चंद्रमंडल, सूर्यमंडल आणि अग्निमंडल आहे. त्या मंडलाच्या वर आत्मतत्व, विद्यातत्व आणि शिवतत्व रूप त्रिविध आसन आहे. या सर्व आसनांच्या वर विचित्र उज्ज्वल पुष्पांनी आच्छादित आणि शुद्ध विद्येने अत्यंत प्रकाशमान अशा दिव्य आसनाची कल्पना करावी. आधारशक्तीपासून शुद्ध विद्येच्या आसनापर्यंत सर्व स्थानांचे मंत्रोपचारपूर्वक पूजन करावे. त्या त्या स्थानी त्या त्या देवतेच्या मूर्तीची कल्पना करून आवाहन, स्थापन, सन्निरोधन, निरीक्षण आणि नमस्कार करावा. उपयुक्त पद्धतीने आसन आणि मूर्तीची कल्पना करून मूलमंत्र आणि अन्य ईशनादी ब्रह्ममंत्र आणि सकलीकरणाची क्रिया करून ओंकार गोचर शिवजींचे त्यांचे अंगकांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे. ते कलारहित अक्षर दिव्य स्वरूप, सर्व लोकांचे परम कल्याण, परम कारण, सर्व लोक स्वरूप, सर्वांच्या आत बाहेर विद्यमान, सर्वव्यापी, सूक्ष्माहून सूक्ष्म, विराटाहून विराट, भक्तांच्या अनायासे दर्शन देणारे, सर्वांचे ईश्वर, अविनाशी, इंद्र ब्रह्मा विष्णू रुद्र आदी देवांनाही अगोचर, सर्व देव वेदांचे सार तत्व, विद्वानांच्याही दृष्टीस न पडणारे, आदी मध्य अंतरहित आणि भवरोगाने ग्रस्त झालेल्या प्राण्यांसाठी औषधरूप आहेत. अशा प्रकारे ध्यान करावे. मग आवाहन, स्थापन, सन्निरोधन, निरीक्षण आणि नमस्कार करावा. या सर्व उपचारांसाठी पृथक पृथक मृदा बांधून दाखवाव्या. त्यानंतर निष्कल शिवजींचे त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिक मण्यासमान उज्ज्वल, प्रसन्न आणि शीतल आहे. त्यांचा जटा मुकुट विद्दलते समान जगजगीत आहे. त्यांनी व्याघ्रचर्माचे वस्त्र परिधान केले आहे. त्यांच्या मुखावर सुहास्य विलसत आहे. त्यांचे तळहात, तळपाय आणि ओठ लाल कमळासारखे आरक्तवर्ण आहेत. ते सर्व लक्षणांनी संपन्न आहेत. सर्व आभूषणांनी विभूषित आहेत. दिव्य आयुधांनी युक्त आहेत. त्यांनी दिव्य गंधाचा लेप लावलेला आहे. त्यांना 5 मुखे आहेत, 10 हात आहेत. त्यांनी शिखामणी म्हणून चंद्रखंड धारण केला आहे. त्यांचे पूर्वेकडील मुख अतिशय सौम्य आहे. त्याला 3 नेत्र आहेत. त्यांची कांती उगवत्या सूर्यासारखी अरुण प्रभेने युक्त आहे. ते कमळासारखे शोभायमान आहेत. त्यांच्या मस्तकावर चंद्रकोर आहे. त्यांचे दक्षिणेकडील मुख भयंकर स्वरूपाचे आहे. त्याचे 3 नेत्र लाल आणि गोलाकार आहेत. त्यांच्या भुवया वक्र आहेत. दाढा तीक्ष्ण आहेत. त्यांचे ओठ सतत थरथरत असतात. त्यांचे उत्तरेकडील मुख पोवळ्यासारखी कांती असलेले आहे. त्याचे 3 नेत्र विलासयुक्त क्रीडा करणारे मनोहर आहेत. त्यांच्या मस्तकावर काळे केस आहेत. त्यांनी अर्धचंद्र धारण केला आहे. त्यांचे पश्चिमेकडील मुख पूर्णचंद्रासारखे विलोभनीय आणि मनोहर आहे. त्यावर मंद हास्य विलसत आहे. 3 उज्ज्वल नेत्रांनी ते शोभून दिसत आहे. त्याने चंद्रकोर धारण केले आहे. त्यांचे 5वे ऊर्ध्वमुख स्फटिका समान कांतिमान आहे. ते अतिशय सौम्य आहे. 3 प्रफुल्लित नेत्रांमुळे ते फार मनोहर दिसते. मस्तकावरील चंद्रकोरीमुळे ते उज्ज्वल वाटते. त्यांनी म्हणजे शिवजींनी आपल्या उजवीकडील हातामध्ये त्रिशूळ, परशु, वज्र, अग्निसमान उज्ज्वल तलवार आणि डावीकडे हातामध्ये बाणासह पिनाक, धनुष्य, घंटा, पाश, उज्ज्वल अंकुश ही आयुधे धारण केली आहेत. त्यांच्या गुडघ्यापर्यंतचा भाग निवृत्ती कलेने, तेथून वर नाभीपर्यंतचा भाग प्रतिष्ठा कलेने, तेथून वर कंठापर्यंतचा भाग विद्या कलेने, तेथून वर ललाटापर्यंतचा भाग शांती कलेने आणि तेथून वरचा भाग शांत्यतीत कलेने युक्त आहे. अशा प्रकारे त्यांचे शरीर पंचकलामय आहे. ईशान हे त्यांचे मस्तक आहे. तत्पुरुष हे मुख आहे. अघोर हे हृदय आहे. वामदेव हे गुह्य आहे आणि सद्योजात हे चरण आहे. अशा प्रकारे त्यांचे शरीर पंचब्रह्ममय आहे. कला काल नियती, विद्या, राग, प्रकृती आणि गुण ही 7 तत्वे, पंचमहाभूते, पंचमात्रा, 10 इंद्रिये, 4 अंतःकरणे, शब्द आदी 5 विषय, शक्ती, मंत्र मिळून 38 कला होतात. किंबहुना 5 स्वर आणि 33 व्यंजन स्वरूप असल्याने त्यांचे शरीर 38 कलामय आहे. शिवजी ओंकारमय, हंसन्यास समय, पंचाक्षरमय, षडक्षरमय, षडंगमय व 6 जातींनी युक्त आहे. अशा प्रकारे ध्यान करावे. त्यानंतर शिवजींच्या हातात डाव्या बाजूला मनोन्मनरूपी गौरीचे गौरी मी माय मंत्र आणि ओंकारासहित चिंतन करावे. तिला आवाहन करून नमस्कार करावा. मौन धारण करून सावध चित्ताने तिची अंगकांती उमललेल्या कमळासारखी आहे. तिचे नेत्र विशाल आहेत. मुख पूर्णचंद्रासमान आहे. केस काळे आणि कुरळे आहेत. तिच्या मस्तकावर निळ्या कमलदलासमान अर्धचंद्र आहे. तिचे स्तन पुष्ट, गोलाकार, उन्नत आणि मोठे आहेत. तिची कंबर बारीक आहे. नितंब पुष्ट आहेत. तिने पिवळ्या रंगाचे नाजूक वस्त्र परिधान केले आहे. ती सर्व आभूषणांनी विभूषित आहे. तिने आपल्या माथ्यावर उज्ज्वल तिलक धारण केला आहे. तिची वेणी रंगबिरंगी फुलांनी सुशोभित आहे. ती सर्व गुणांनी संपन्न आहे. तिचे मुख लज्जेने किंचित झुकलेले आहे. तिने उजव्या हातात क्रीडेनिमित्त सोन्याचे कमळ धारण केले आहे आणि दुसऱ्या हात सहज भावाने सुखासनावर ठेवलेला आहे. अशा प्रकारे ध्यान करावे. हे देवी,
जो मनुष्य अशा प्रकारे एकाग्रचित्ताने तुझे आणि माझे ध्यान करतो, त्यांना शंखोदकाने स्नान घालतो, ओंकाराने प्रोक्षण करतो, तो सिद्ध होतो असो. त्यानंतर शिवजींना भवे भवाना ती भवे या मंत्राने पाद्य द्यावे. वामदेवाय नमः या मंत्राने आचमन द्यावे. ज्येष्ठाय नमः या मंत्राने शुभ वस्त्र द्यावे. श्रेष्ठाय नमः या मंत्राने यज्ञोपवीत द्यावे. रुद्राय नमः या मंत्राने आचमनीय द्यावे. कालाय नमः या मंत्राने सुंदर सुगंध द्यावी. कालविकराय नमः या मंत्राने अक्षदा द्याव्यात. बलविकराय नमः या मंत्राने फुले व्हावीत. बलाय नमः या मंत्राने धूप दाखवावा. बलप्रथमनाय नमः या मंत्राने दीप दाखवावा. मुद्रादिकांनी शिवपूजन झाल्यावर देवीचेही समंत्र पूजन करावे. अशा प्रकारे शिव आणि शिवा यांचे यथाविधी ध्यान व पूजन झाल्यावर विद्वान मनुष्याने शिव आवरणाची पूजा करावी. श्रोत्यो, शिव महापुराणकथेतील हा 372वा अध्याय शिव ध्यान पूजन कसे करायचे याचे वर्णन करणारा हा अतिशय सुंदर अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्रोत्यो, पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत पंचावरण पूजा, त्यानंतर प्रणवार्थ पद्धती आणि महामुनिसुतांचे काशीत पुनरागमन. अशा प्रकारे श्रोत्यो अध्याय आपले चालू राहणार आहेत. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, एवढीच विनंती आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.